नमस्कार. अनुभवाचे नाव अंतर्वस्त्र. पुस्तकाचे नाव कुवेत कथा. प्रकाशक विघ्नेश प्रकाशन, कणकवली. ISBN नंबर नाही. मी ज्यांच्या ब्लॉकवर राहत होतो त्याचे मालक श्री नरेंद्र कोकाटे यांना भेटायला एकदा त्यांचा एक जुना मित्र आला. अनेक वर्षापूर्वी तो मित्र कुवेतमध्ये नोकरी करायचा व काही वर्षापूर्वी तो भारतात परत गेला होता. आता त्याच्या जुना कंपनीने त्यांना एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी फक्त 2-3 महिन्याकरता कुवेतला बोलावून घेतलं होतं. कोकाटेंनी माझी ओळख करून देताना मी लेखक असल्याचं त्यांना सांगितलं. त्याबरोबर त्यांचे डोळे लकलकले. ते मला म्हणाले, चोबळ साहेब, मी जेवून लगेच निघणार होतो, पण तुम्ही लेखक आहात म्हणून संध्याकाळचा चहा पिऊनच निघेन. जेवणं झाली की दुपारी मला 2-3 तास तुमच्याशी बोलायचं आहे. मी कसा फसला गेलो हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही माझं नाव न लिहिता या गोष्टीला प्रसिद्धी द्या. त्यांचीच कथा त्यांच्या शब्दात मी पुढीलप्रमाणे देत आहे. जेव्हापासून आठवतं आहे तेव्हापासून आम्ही कोकणात एका चाळीत राहायचो. माझे वडील मराठी शाळेत शिक्षक होते आणि आई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कारकुनाची नोकरी करायची. मला एक लहान बहीण आणि एक त्याहूनही लहान भाऊ होता. वडील शिक्षक असल्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले होते. आता मी 50च्या जवळ आलो आहे, पण तरीही मला सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही. ते त्यामुळेच लहानपणापासून आमच्या घरी जी आदिवासी बाई काम करायला येत असे ती कधीकधी तिच्याबरोबर एका लहान मुलीला आणत असे. एकदा माझ्या आईने कामवालीला विचारलं की ती मुलगी शाळेत वगैरे जाते का, पण तिने नकार दिला. मग माझ्या आईने वडिलांची विचारविनिमय करून तिला शाळेत घातलं आणि तिच्या शिक्षणाचा खर्च करायला सुरुवात केली. कामवालीच्या त्या मुलीचं नाव होतं रेखा आणि दुसरं नाव होतं कल्पना. आपण तिला रेखाच म्हणूया. ती माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान होती आणि माझ्या सगळ्यात लहान भावाच्या वर्गात होती. लहानपणापासूनच माझ्या हे लक्षात आलं होतं की कामवाल्या बाईला आणि रेखालाही काहीच नीतिमत्ता नव्हती. म्हणजे कामवाली बाई आमच्याकडची दुधावर आलेली साय, गूळ, साखर वगैरे चोरून न्यायची आणि तिची मुलगी रेखा शाळेत अभ्यास न करता कसं पास होता येईल यासाठी जीवाचा आटापिटा करायची. 10वीत गेल्यावर मला हेही कळलं की आमची कामवाली बाई आणि तिच्या वस्तीतल्या इतरही बायका यांना कोणालाच काहीच नीतिमत्ता नव्हती. म्हणजे त्यांच्या पाड्यातल्या आज ज्या 2 व्यक्ती नवरा बायको आहेत त्या पुढल्या महिन्यात नवरा बायको असतीलच असं नाही. त्यांच्या वस्तीत कोणीही कोणाबरोबर लग्न न करता राहायचं आणि त्याचं कोणालाही काही वाटायचं नाही. कॉलेजला गेल्यावर जाणवलं की अति श्रीमंत आणि अति गरीब या दोन्ही स्तरातील लोकांना नीतिमत्ताच नसते. समाजाचा विचार न करता त्यांना जसं वाटेल तसं ते जगतात. नीतिमत्तेची जी काही जबाबदारी आहे ती फक्त मध्यम वर्गावरच आहे. रेखा माझ्या लहान भावाच्या वर्गात होती, पण तिचं त्याच्याशी कधीही पटलं नाही. तो तिच्या वर्गातले एक पराक्रम सांगायचा तेव्हा मला तिचा रागच यायचा. मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना आधी बाबा आणि मग आई सेवानिवृत्त झाले. आई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कामाला असल्याने तिला पेन्शन नव्हतं, त्यामुळे उत्पन्नाचा एक स्रोत थांबला. वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांना मात्र तुटपुंज पेन्शन सुरू झालं. आमची काटकसर सुरू झाली. आम्ही कामवालीला कामावरून काढून टाकली. शेवटच्या दिवशी जाताना ती शिव्या पुटपुटत गेली. मला खूप वाईट वाटलं, कारण माझ्या लहानपणापासून ती आमच्या घरात कामाला होती. ती गेल्याचं दुःख होतंच, पण राताना तिने शिव्या दिल्या याचं जास्त दुःख होतं. त्या दिवसापासून आईच घरकाम करू लागली. तेव्हा 12वीला असलेली माझी बहीण आईला घरकामात मदत करू लागली. कामवालीला कामावरून काढून टाकलं तरी रेखाच्या शिक्षणाचा खर्च करणं काही आम्ही थांबवलं नाही. तेव्हा ती 9वीला होती. आणखी 1 वर्ष तिला शिकवून 10वी पास केली की ती आदिवासी असल्यामुळे तिला सरकारी नोकरी मिळू शकली असती, म्हणून आम्ही तिच्या शिक्षणाचा खर्च चालूच ठेवला. पण त्याची रेखाला आणि तिच्या आईला काहीही जाणीव नव्हती. त्यांना असं वाटत होतं की आम्ही तिला शिकवतो आहे यात आमचा काहीतरी फायदा असेल. लाभाविण प्रीती किंवा निष्काम कर्मयोग हे शब्दच त्यांना माहीत नव्हते. प्रत्येक गोष्ट फक्त फायद्यासाठीच करायची हेच फक्त त्यांना कळत होतं. मी नोकरीला लागल्यावर आम्ही पुन्हा कामवालीला कामावर बोलावलं, पण त्यावेळी ती ज्या पुरुषाबरोबर राहत होती त्याची दारूची भट्टी होती आणि त्यात त्यांना चांगले पैसे मिळत असल्याने त्यांनी तिला आमच्याकडे कामावर जायला नकार दिला. रेखा अनेक उपद्व्याप करून 10वीची परीक्षा पास झाली होती, पण अजून घरीच होती. तिच्या आईने आमच्या घरी कामावर यायला नकार दिल्यावर रेखा स्वतःहून आमच्याकडे येऊन काम करू लागली. पण तिने अट घातली की तिला नोकरी मिळाल्यावर ती काम सोडेल म्हणून. आम्ही ते मान्य केलं. आज इतक्या वर्षांनी मला कळतं आहे की मला नोकरी मिळाल्याबरोबर तिने आमच्याकडेच का काम करायला सुरुवात केली.
आदिवासी असल्यामुळे तिला सहज सरकारी नोकरी मिळू शकत होती. मग तिने नोकरी न करता घरकाम करणं का पसंत केलं? आणि तेही जास्त पगार देणाऱ्या एका बंगलेवाल्याकडे न जाता आमच्याच घरी का? आमच्या घरी घरकाम करता करता तिने माझ्याकडूनच अभ्यासाला मदत का घेतली? मी शास्त्र शाखेतून 12वी पास झालो होतो आणि मग इंजिनिअरिंग शिकलो होतो. रेखा तर कला शाखेत होती. मला तिला शिकवताना आधी तिची पुस्तकं वाचून तिचा अभ्यास स्वतः शिकावा लागत असे आणि मगच तिला तो शिकवावा लागत असे. तरीही तिने माझ्याकडूनच का मार्गदर्शन घेतलं? आज समजतं आहे की त्यावेळी मी किती मूर्ख होतो ते. आज 50शी जवळ आल्यावर गद्धे 25 म्हणजे काय ते कळतं आहे. मी लहानपणापासून हे जाहीर केलं होतं की मी परदेशी स्थायिक होणार. त्यासाठी आधी मला भारतात कमीत कमी 3 वर्ष नोकरी करून अनुभव घ्यावा लागणार होता. मी तो घेत होतो आणि रेखाचा अभ्यासही घेत होतो आणि हळूहळू तिच्या प्रेमात पडत होतो. आज समजतं आहे की तिने किती थंडपणे नीट प्लॅन करून मला प्रेमात फसवलं होते. रेखासारख्या महाबिलंदर मुलीला, माझ्यासारख्या साध्या सरळ मनाच्या तरुण मुलाला, ज्याला चालूगिरी काय म्हणजे माहीतच नाही, त्याला फसवणं किती सोपं होतं. तिने मला प्रेमात पाडण्यासाठी तिच्याकडची सगळी हत्यारं वापरली आणि माझ्यावर विजय मिळवला. भारतात 3 वर्ष नोकरी करून झाल्यावर त्या अनुभवाच्या जोरावर मला कुवेतला नोकरी मिळाली. मी आमच्या घरावर एकाच दिवशी हिरोशिमा आणि नागासाकीसारखे 2 बॉम्ब टाकले. एक बॉम्ब म्हणजे मी पुढल्याच महिन्यात कुवेतला जातो आहे आणि दुसरा बॉम्ब म्हणजे मी रेखाशी लग्न करणार आहे. माझे दोन्ही निर्णय आईवडिलांना मारत ठरले. वडिलांनी तर अंथरुणच धरलं. आई काळजीने खंगू लागली. सगळ्यांनी मला रेखाशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण मी ठाम राहिलो. आधी मी कुवेतला आलो आणि वर्षभरानंतर 1 महिन्याच्या रजेवर भारतात जाऊन मी रेखाशी लग्न करून तिलाही कुवेतला आणलं. कुवेतला आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मी किती चुकीचा निर्णय घेतला आहे याची मला जाणीव झाली आणि माझ्या पायाखालची धरणीच हादरली. रेखा सतत सोनं विकत घ्यायची. घराचा खर्च करून झाला की उरलेल्या सगळ्या पैशाचं ती सोनं घ्यायची. कधीकधी तर घर खर्चाला पण पैसे उरत नसत. जेव्हा माझा पगार 500 दिनार महिन्याला होता तेव्हा ती एका महिन्यात 900 ते 1000 दिनारांचं सोनं घ्यायची. मित्रांकडून उसने घेऊन, कंपनीकडून कर्ज काढून मी भिकेला लागायची वेळ आली. रेखाला जरा काही बोललं की ती फडाफडा तोंडात मारून घ्यायची आणि मोठमोठ्याने ओरडून तमाशा करायची. अब्रूला घाबरून मी ती सांगेल त्याप्रमाणे वागत होतो. सोन्याशिवाय ती तिच्या जिवलग मैत्रिणीसाठी अत्यंत महाग किमतीच्या 30 इंच साईजच्या जीन्सच्या शेकडो पॅन्टी खरेदी करून कुरिअरने भारतात पाठवायची. जरा काही बोललं तर भिंतीवर डोकं आपटून घ्यायची. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आलं की ती मूल होऊ देत नव्हती. कधी विषय काढलाच तर म्हणायची, काय घाई आहे, अजून थोडी मौज मस्ती करूया, अजून आपण काही म्हातारे झालेलं नाही आहोत. आज मला कळतं आहे की तिने तेव्हा मूल का होऊ दिलं नाही ते. एकदा एका मित्राची बायको मला म्हणाली, भाऊजी तुम्ही भारतात एवढे रंगेल होतात हे तुमच्या इथल्या वागण्यावरून अजिबात खरं वाटत नाही हो. मला धक्काच बसला. थोडी चौकशी केल्यावर मला कळलं की भारतात मी अनेक स्त्रिया आणि मुलींना भोगून मगच संत महात्मा बनून कुवेतमध्ये आलो आहे असं रेखाच सगळ्यांना सांगत होती. तिने पद्धतशीरपणे मला बदनाम करायला सुरुवात केली होती. जाब विचारायला गेलो तर ती गच्चीच्या कठड्यावर जाऊन उभी राहिली आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली. स्वतःचे केस उपटून घेण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अनेकदा तर मला स्वतःलाच आत्महत्या करावी असं वाटायचं. पण दोन्ही लहान भावंडांची शिक्षणं आणि लग्न मलाच करायची होती म्हणून मी मूग गिळून गप्प बसलो. गंमत अशी की एवढं सोनं घेऊनही ती अंगावर एक फुटका मणीही घालत नसे. कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर ती लंकेची पार्वती बनून जायची. अंगावर थोडं तरी सोनं घाल असं म्हटलं तर म्हणायची, तुमची काय जबरदस्ती आहे का? तिच्या अशा लंकेची पार्वती बनून जाण्याच्या सवयीमुळे जेव्हा तिने मला फसवलं आणि मी सगळ्यांना सांगितलं की तिने किलोभर सोनं विकत घेतलं आहे तेव्हा माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. सिंदबादच्या मानगुटीवर बसलेला म्हातारा मला रोज आठवायचा. पण सिंदबादने त्याला दारू पाजून बेशुद्ध केला होता आणि स्वतःची सुटका करून घेतली होती. इथे मला हिच्यापासून सुटका करणारी दारूच मिळत नव्हती. रेखाच्या हट्टापायी काही गरज नसताना मी छोटा ब्लॉक सोडला आणि आम्ही एका मोठ्या ब्लॉकमध्ये राहायला गेलो. तो ब्लॉक मी आतल्या फर्निचर सकट भाड्याने घेतला होता. एक मोठा हॉल, एक मोठी बेडरूम आणि 2 लहान बेडरूम आणि प्रत्येक बेडरूमला एक अशा 3 बाथरूम असा प्रचंड मोठा ब्लॉक होता तो. त्या ब्लॉकच्या जवळचं एक खाजगी हॉस्पिटल बंद पडलं होतं आणि त्यातले नोकरी करणारे लोक आपापल्या देशात परत गेले होते. त्या भल्या मोठ्या ब्लॉकमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या 3 फिलिपिनो डॉक्टर राहायच्या आणि 4 फिलिपिनो नर्सेस राहायच्या.
हॉस्पिटल बंद झाल्यामुळे त्यांनी ब्लॉक रिकामा करून ते आपापल्या घरी गेले होते. एवढं मोठं घर मला खायला उठायचं, पण इलाज नव्हता. रेखा मी ज्या खोलीत असेल तिकडून बाहेर पडून दुसऱ्या खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद करून तासनतास कोणाशी तरी बोलत बसायची. एकदा ती काय बोलते हे ऐकण्यासाठी मी दुसऱ्या खोलीतला फोन उचलला. क्षणार्धात तिने तो कट केला आणि माझ्या खोलीत येऊन तिने धुमाकूळ घातला. तेव्हापासून ती एवढं काय बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न करणंच मी सोडून दिला. एक दिवस मी कामावर गेलो आणि तासाभराने कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्याने मला त्याच्या ऑफिसात बोलावलं. मला धक्काच बसला. एवढा मोठा आरबी अधिकारी मला का बरं बोलावतो आहे असा विचार करत मी तिथे गेलो तर तिथे सुटापुटातला एक भारतीय माणूस, 2 कुवेती पोलीस आणि वकिलासारखा काळा कोट घातलेली 2 माणसं बसलेली होती. माझे पाय थरथरू लागले. नक्कीच काहीतरी गडबड होती. आरबी अधिकाऱ्याने आधी मला बसायला सांगितलं आणि मला एक पेलावर थंड पाणी प्यायला लावलं. मी पाणी पिऊन पेला खाली ठेवल्यावर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मला त्या क्षणी हृदय बंद पडून मी मेलो कसा नाही याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. त्याचं असं झालं होतं. त्या दिवशी मी कामावर गेल्यावर रेखाने थेट भारतीय वकिलातीत जाऊन मी व्यभिचार करत असल्याची आणि अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याची तक्रार केली होती आणि तिच्याकडे भक्कम पुरावा असल्याचं सांगितलं होतं. वकिलातीतल्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार केली होती. पोलीस जेव्हा आमच्या घरी तिच्याकडे काय पुरावा आहे ते बघण्यासाठी गेले तेव्हा तिने एका लहान बेडरूमच्या गादीखाली असलेली स्त्रियांची अंतर्वस्त्र दाखवली होती व तिची नसल्याचंच तिने सिद्ध केलं होतं. दुसऱ्या लहान बेडरूमच्या गादीखाली पोलिसांना तंबाखूची पुडी सापडली होती. दारू, तंबाखू हे पदार्थ इस्लामला निषिद्ध असल्याने कुवेतमध्ये ते जवळ बाळगल्यास मृत्यूदंड होतो. शिवाय मी व्यभिचार केल्याचा पुरावाही होताच. म्हणजे मला देहदंड होणार आणि मी मरणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. म्हणून मी आरबी अधिकाऱ्याला त्याच्या टेबलावरच्या फोनकडे बोट दाखवून मी 2 मिनटं माझ्या बायकोशी बोलू शकतो का असं विचारलं. तर लगेच पोलीस इन्स्पेक्टरने मला सांगितलं की आता जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी तिच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क केल्यास तो गुन्हा होईल. कारण तिच्याशी संपर्क करून मी तिला धमकी देऊ शकत होतो आणि जीवाच्या भीतीने तिने केलेली तक्रार ती मागेही घेऊ शकत होती. मला फक्त तिला एवढंच सांगायचं होतं की आपण तो ब्लॉक फर्निचर सकट घेतला होता. आपल्या आधी तिथे 6 फिलिपिनो स्त्रिया राहत होत्या. ते त्यांचे कपडे असतील. एवढ्या मोठ्या घरातल्या वापरात नसलेल्या बेडरूममधल्या गादीखाली काय आहे हे मी कधीही गादी उचलून पाहिलं नव्हतं. पाहिलं असतं तर ते कपडे आधीच सापडले असते. तुझा काहीतरी गैरसमज झाला असं मला तिला सांगायचं होतं, पण ते आता शक्य नव्हतं. पुढले 2 तास मला एका रिकामा ऑफिसात बसवून ठेवलं होतं आणि माझ्या जवळच एक पोलीस बसून राहिला होता. बहुतेक मी पळून जाऊ नये म्हणून. माझ्याशी कोणीही काहीच बोलत नव्हतं. बाहेर काय होतं हे मला कळतच नव्हतं. मध्येच दरवाजा थोडा किलकिला व्हायचा आणि माझ्या ओळखीचा ऑफिसातला कोणतरी आत पाहायचा, पण त्याच्या नजरेत ओळख नसायची. माझ्या बाजूच्या पोलिसाला पाहताच मात्र तो पळून जायचा. पिंजऱ्यात डांबलेल्या वन्य प्राण्याकडे जसे सगळे बघतात तसे माझ्याकडे सगळे बघत होते. मला धाय मोकलून रडावं असं वाटत होतं. संवाद किती महत्त्वाचा आहे हे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला विचारा. तुला देहदंड दिला आहे, उद्या तुला फाशी होणार आहे असं कोणी येऊन मला सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण कोणीतरी येऊन माझ्याशी बोला, मला शिव्या घाला, दुष्ण द्या, पण बोलावं माझ्याशी असं मी मनातल्या मनात आकांत करत होतो. तो रविवार होता. कुवेतमध्ये सगळ्या शिक्षा शुक्रवारी अंमलात येतात. म्हणजे मी अजून 4 दिवस तरी जिवंत राहणार होतो आणि 5व्या दिवशी मरणार होतो. दरवाजा किलकिला झाल्यावर मी स्वतःहून 1-2 हाक मारली, पण आलोच असं म्हणून ते पळून गेले. देहदंड झालेल्या गुन्हेगाराशी कोणालाही ओळख दाखवायची नव्हती. पुढले 4 दिवस मी पोलीस कोठडीत होतो. बाहेर मला मदत व्हावी म्हणून किंवा मी मरावा म्हणून कोण काय हालचाली करतं आहे हे मला काहीच कळत नव्हतं. त्या 4 दिवसात मी सतत विचार केला. एका घटनेची संगती लागू लागली. रेखाने माझ्याशी लग्न केलं कारण तिला माहीत होतं की मी परदेशी जाणार आहे. माझ्यामुळे तिला फुकटाफुकटी परदेशात राहायला मिळणार होतं, जे तिला 7 जन्मात शक्य नव्हतं. म्हणून तिने माझ्यावर प्रेमाचं जाळं टाकलं होतं आणि मी फसलो होतो. लाखो रुपयांचं सोनं घेऊनही तिने त्याचं कधीच प्रदर्शन केलं नव्हतं. त्यामुळे तिला ते सहज पचवता आलं असतं. मला आठवलं की मी इथे तिला घेऊन येण्याआधी भारतात असताना तिने मला आग्रहाने एका खाजगी कंपनीची जीवन विमा पॉलिसी घ्यायला लावली होती. त्याच्या अटी वाचताना परदेशात अपघाताने मृत्यू या अटीबरोबरच परदेशात देहदंड अशी एक अट होती. हे मला आठवलं. परदेशात माझा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास तिला करोडो रुपये मिळणार होते. शिवाय भारतात तरुण करोडपती विधवा बनून गेल्यावर
तिने जरी सगळ्यांना सांगितलं असतं की मी कसा व्यसनी आणि बदफैली होतो तरी सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला असता. कारण इथे कुवेतमध्ये येऊन कोण बघणार होतं. शुक्रवारी मला न्यायालयात नेलं आणि माझ्यावर अरबी भाषेत खटला चालला. तासाभरात निर्णय झाला, पण तो काय झाला हे मला कळलं नाही, कारण भाषा अरबी होती. मला एका मारुती व्हॅनसारख्या गाडीत बसवून कुठेतरी नेऊ लागले. आता ती गाडी मुरघाब नावाच्या शहराच्या मुख्य चौकात थांबवतील आणि विजेच्या खांबावर फाशीची दोरी बांधून मला त्या गाडीच्या टपावर उभं करतील आणि माझ्या गळ्यात फास अडकवून माझ्या पायाखालची व्हॅन बाजूला नेऊन उभी करतील याची मला खात्री होती. आता माझी काही मिनटंच राहिली आहेत हे मला जाणवलं आणि मी मनापासून देवाची माफी मागितली आणि देवा, मला क्षणार्धात मार, जास्त वेळ तडफडत ठेवू नकोस अशी प्रार्थना केली. गाडी मुरगाबला आली तेव्हा माझ्यामध्ये उठून राहण्याचीही शक्ती नव्हती. एका सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा तो सिग्नल हिरवा होऊच नये असं मला वाटलं, पण तो हिरवा झाला आणि गाडी पुन्हा हलू लागली. मुख्य चौकात येऊन गाडी पुन्हा थांबली. आता मला उतरवतील असं मला वाटलं, पण गाडी पुन्हा सिग्नलवर थांबली. बहुतेक पुढल्या खांबावर मला लटकवणार असतील असं मला वाटलं. मी त्या खांबाकडे पाहिलं. मेल्यावर आपल्याला हा खांब कसा दिसेल? आता दिसतोय तसा दिसेल की सप्तरंगात दिसेल असे विचित्र विचार माझ्या मनात येऊ लागले. मेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह वगैरे दिसतात असं वाचल्याचं मला आठवलं. सिग्नल हिरवा झाला आणि गाडी पुन्हा सुरू झाली. मुख्य चौक मागे टाकून गाडी पुढे गेली तेव्हा मला वाटलं की दुसऱ्या कुठल्या तरी खांबावर मला लटकवणार असतील. मला लटकवल्यावर तो खांब तुटून पडावा आणि माझा जीव वाचावा असे विचार माझ्या मनात येऊ लागले आणि मी तसं होण्यासाठी देवाची प्रार्थना करू लागलो. माझी शेवटची इच्छा जेव्हा विचारतील तेव्हा मी आईला फोन करून तिला सांगणार होतो की मी बदफैली नाही आणि व्यसनीही नाही. हे रेखाने रचलेलं सगळं कुंभांड आहे वगैरे वगैरे. गाडी मुख्य चौक ओलांडून पुढे गेली आणि मला एका तुरुंगात नेऊन डांबून टाकलं. तिथे मी पुढले 4 दिवस होतो. ते 4 दिवस आणि त्यातला एक एक क्षण मी कसे काढले ते मलाच माहीत. मी कुठल्याही क्षणी मरीन असं मला प्रत्येक क्षणी वाटत होतं. माझ्याविषयी काय निर्णय झाला आणि माझ्या पुढे काय होणार आहे हे काहीच कळत नव्हतं. कोणीही माझ्याशी बोलत नव्हतं. पुढला शुक्रवारी असाच गेला आणि शनिवारी मला तुरुंगाच्या ऑफिसात बोलावलं. तिथे मला जेव्हा अटक झाली होती तेव्हा वकिलासारख्या काळ्या कोटातली जी 2 माणसं पहिल्या दिवशी आली होती त्यापैकी एक जण बसलेला दिसला. पोलिसांनी मला जेव्हा त्याच्यासमोर बसवलं तेव्हा पुढल्या 2 मिनटात मी त्याला 2000 प्रश्न विचारले. मी थांबल्यावर तो मला म्हणाला, तुझं नशीब चांगलं आहे, तुला मृत्यूदंड झालेला नाही. काय? मी नीट ऐकलंच नाही. माझ्या कानावर विश्वासच बसेना. त्याने मला पुन्हा तेच सांगितलं. पुढे अर्धा तास तो माझ्याशी बोलत होता. त्याने जे काही सांगितलं ते पुढीलप्रमाणे. गेल्या शुक्रवारी माझ्या खटल्याचा निकाल लागल्याबरोबर त्याच दिवशी रेखा भारतात परत गेली होती. मला देहदंड झाला होता, पण त्यावर अजून शिक्कामोर्तब झालं नव्हतं, कारण रेखाने माझ्या नकळत माझ्या अनेक मित्रांकडून आणि त्यांच्या बायकांकडून लाखो रुपये उसने घेतले होते आणि त्यामुळेच मी वाचलो होतो. मला जर देहदंड झाला तर ते सगळे पैसे बुडाले असते, म्हणून सगळे घेणेकरी एकत्र आले होते आणि कंपनीवर त्यांनी दबाव टाकला होता. रेखाने माझी तक्रार रविवारी केली होती आणि खटला शुक्रवारी होणार होता. त्या 4 दिवसात घेणेकऱ्यांनी मी जिवंत राहावा जेणेकरून त्यांचे पैसे परत मिळतील म्हणून प्रयत्न केले होते. त्या सगळ्यांनी कंपनीच्या मठ्ठ अरबी अधिकाऱ्यांना हे पटवून दिलं की मला देहदंड झाल्यास कंपनीचं नाव खराब होणार होतं. त्याऐवजी मला जिवंत ठेवून पुढली 15 किंवा 20 वर्ष माझ्यासारख्या हुशार इंजिनियरला पगारवाढ न देता आहे त्याच पगारात मला राबवून घेता आलं असतं आणि त्या दरम्यान रेखाने सगळ्यांकडून घेतलेले पैसेही माझ्या पगारातून वसूल करून घेता आले असते. शिवाय कंपनीचं नावही बदनाम झालं नसतं. हे कंपनीला पटलं होतं आणि कंपनीने थेट वरपर्यंत चक्र हलवून माझी देहदंडाची शिक्षा रद्द केली होती. त्यासाठी कंपनीने सरकारला भला मोठा दंड भरला होता. मला जिवंत ठेवून पुढली 15-20 वर्ष सगळेजण माझं रक्त शोषणार होते, पण त्याला इलाज नव्हता. मी फक्त नोकरी करून कर्जफेड करत राहणार होतो, पण मी जिवंत राहणार होतो. माझ्या अंदाजाप्रमाणे पुढली 20 वर्ष तरी मला भारतात जाता येणार नव्हतं. पण कंपनी काही एवढी दुष्ट नव्हती. सगळ्यांना दरवर्षी पगारवाढ मिळत असे, पण मला 3-4 वर्ष झाली की पगारवाढ मिळायची. त्यात कर्ज लवकर फेडता यावं म्हणून मी घरोघरी जाऊन शिकवण्या घेणं सुरू केलं होतं. जीवाचा आटापिटा करून 20 वर्षाचं कर्ज मी 13 वर्षात फेडलं. पुढली 13 वर्ष मी कुवेत सोडू शकलो नाही, कारण कंपनी माझा पासपोर्टच देत नव्हती. त्या 13 वर्षात माझ्या दोन्ही भावंडांची लग्न झाली. बहिणीचं तर एका CID अधिकाऱ्याशी लग्न झालं, पण मी लग्नाला जाऊ शकलो नाही. आई बाबा देवाघरी गेले तरी मी त्यांची अंत्यविधी करण्यासाठी जाऊ शकलो नाही. गावात एवढी बदनामी झाली होती की भावाने गाव सोडून मुंबईला राहणं पसंत केलं.
बहीण तर लग्न करून मुंबईलाच गेली होती. मी कोणाच्याही लग्नात काही करू शकलो नाही, कारण घर खर्च सोडला तर माझे सगळे पैसे कर्जफेड करण्यातच जात होते. मोबाईल सुरू झाले आणि मी भावंडाशी तासनतास बोलू लागलो. तेव्हा मला समजलं की इथून करोडपती विधवा बनून भारतात गेल्यावर रेखाने आदिवासी असल्याचा फायदा घेऊन सरकारी नोकरी मिळवली होती, कारण ती अजून 25 वर्षाची नसल्यामुळे आरक्षित जागेसाठी अर्ज करू शकत होती. शिवाय ती 12वी पास होती. तिने सरकारात कारकुनाची नोकरी मिळवली होती आणि एका उच्च पदावर असलेल्या आदिवासी अधिकाऱ्यासोबत लग्न न करता राहू लागली होती. माझ्याकडून लुटलेल्या पैशात तिने मुख्य रस्त्यावर 4 दुकानं घेतली होती आणि ती भाड्याने लावली होती. सगळी कर्ज फेडून मी जेव्हा भारतात परत गेलो तेव्हा आधी कोणी मला ओळखलंच नाही, एवढा मी म्हातारा झालो होतो. बहिणीच्या CID असलेल्या नवऱ्याशी माझी चांगलीच दोस्ती झाली. ते माझी वागणूक सतत बघत होते. संशय घेणं हा तर त्यांचा पेशाच होता. पण सतत 6 महिने माझं निरीक्षण केल्यावर एक दिवस ते मला म्हणाले, तुमच्यावर जे बदफैली असल्याचे आरोप झाले होते ते खोटे होते असं मला वाटतं आहे. आपण त्याचा छडा लावूया. मला त्यात रस नसल्याचं सांगितलं, पण त्यांनी चक्र फिरवायला सुरुवात केली. मी 50च्या जवळ आलो होतो. मला आता नवी नोकरी कुठून मिळणार, म्हणून मी सटरफटर नोकऱ्या करत जीवन कंठत होतो. माझी दोन्ही भावंडं मला एखाद्या निराधार विधवेशी लग्न कर असा आग्रह करत होते, पण मी ठाम नकार देत होतो, कारण मी अत्यंत सरळ जीवन जगलो होतो. माझ्या आयुष्यात फक्त एकच स्त्री आली होती आणि तिने माझी साफ वाट लावून टाकली होती. आता पुन्हा दुसरी स्त्री घरात आणून पुन्हा एकदा धोका पत्करण्याची माझी तयारी नव्हती. वर्षभराने माझ्या CID भाऊजींनी मला घरी बोलावून म्हटलं, तुम्हाला साप म्हणजे सापच फसवलं हो तिने. एवढं बोलून त्यांनी बॅगेतून काही फोटो काढून माझ्या हातात दिले. फोटोत एका प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीत स्त्रियांची काही अंतर्वस्त्र ठेवलेली दिसत होती. पिशवीवर अरबी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं. मला काही कळेच ना. तेव्हा भाऊजी म्हणाले, हे फोटो तुमच्याविरुद्ध जो पुरावा कुवेत सरकारला सादर केला होता त्याचे फोटो आहेत. VIP कंपनीच्या फ्लोरा मॉडेलच्या त्या काही स्त्रियांच्या अंडरवेअर होत्या असेल असं म्हणून मी ते फोटो बाजूला ठेवले. मला आता त्याच्याशी काय करायचं होतं. असेल असं म्हणून बाजूला ठेवू नका, भाऊजी म्हणाले. मी तुम्हाला समजावून सांगतो तुम्हाला कसं फसवलं ते. पण प्रत्येक गुन्हेगार काहीतरी पुरावा मागे ठेवतोच. तुमच्या बायकोनेही तो ठेवलाच. बघा, या VIP कंपनीच्या फ्लोरा मॉडेलच्या स्त्रियांच्या अंडरवेअर आहेत. आता कुवेतमध्ये VIPचे अंतर्वस्त्र मिळतात, पण 13-14 वर्षापूर्वी तुमच्यावर जेव्हा खटला भरला तेव्हा VIP कंपनी कुवेतमध्ये अंतर्वस्त्र विकत नव्हती. म्हणजे नक्कीच हे कपडे भारतात खरेदी केलेले होते. शिवाय तुम्ही म्हणाला होतात की तुमची बायको मैत्रिणीच्या नावाखाली स्वतःसाठीच अत्यंत महागड्या जीन्सच्या पॅन्टी कुरिअरने पाठवायची. तिची पॅन्टची साईज 30 इंच होती. इथे या फोटोत बघा, या अंडरवेअरच्या वरच्या पट्टीवर 30 इंच असं स्पष्ट लिहिलं आहे. म्हणजे ही अंतर्वस्त्र तुमच्या बायकोचीच होती. बायकोने हे कपडे भारतात खरेदी करून तिथे नेले होते आणि तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरले होते. तंबाखूची पुडी पण तिने अशीच लपवून नेली असणार. तुम्हाला ठार मारायचाच तिचा प्लॅन होता, पण तिने तुमच्या मित्राकडून घेतलेल्या लाखो रुपयांमुळे तुम्ही वाचलात. शिवाय तुम्ही मला म्हणाला होतात की तुमच्या आधी तिथे 6 फिलिपिनो स्त्रिया राहायच्या, त्यांचे ते कपडे असतील. मी चौकशी केली आहे आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की फिलिपिन बेटांवर स्त्रियांच्या ह्या कंपनीची या मॉडेलचे अंतर्वस्त्र मिळतच नाहीत. म्हणजे नक्कीच तुमच्या आधी राहणाऱ्या त्या स्त्रियांचे ते कपडे नसणार. खात्रीने तुमच्या बायकोने ते कपडे तिकडे प्लांट केलेले होते. इतके कसे हो तुम्ही भोळे सांभ, माझे भाऊजी मला विचारत होते. माझं डोकं गरगरायलाच लागलं. भाऊजी पुढे म्हणाले की त्यांनी चक्र फिरवून कुवेत पोलीस खात्याशी संपर्क केला होता आणि माझा केस नंबर शोधून कुवेत कोर्टाच्या दप्तरी जो पुरावा सादर केला होता त्याचे फोटो मिळवले होते. नंतर त्यांनी VIP कंपनीशी संपर्क करून पुढली माहिती मिळवली होती. कुवेत पोलीस मुंबई पोलिसांना एवढे हुशार नसल्यामुळे त्यांना रेखाचा संशयच आला नव्हता. तो माझ्या भाऊजींना आला आणि त्यांनी खरी गोष्ट ओळखून काढली. म्हणजे रेखाच्या मनात हे अनेक वर्ष खदखदत असणार. आधी भोळा भाबड आणि परदेशात स्थायिक झालेला नवरा बघायचा आणि त्याला परदेशात मारून टाकून गडगंज संपत्ती घेऊन भारतात परत यायचं. भारतात आल्यावर विधवा म्हणून सहानुभूती मिळवायची, आदिवासी असल्याचा फायदा घेऊन सरकारी नोकरी मिळवायची, विम्याचे करोडो रुपये मिळवायचे आणि उरलेलं आयुष्य त्या पैशांवर अय्याशी करायची हे तिने आधीपासून ठरवलं असणार. मीच मूर्ख की मी तिला ओळखू शकलो नाही. 13 वर्षे दिवस रात्र मेहनत करून सगळ्यांची कर्ज फेडून मी भारतात परत यायला निघालो तेव्हा माझ्या ऑफिसातल्या अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आणि मला अनेक दिनार मदत म्हणून मिळाले. तेव्हा दिनाराचा भाव 158 रुपये होता. त्यामुळे मला जी हजारो दिनाराची मदत मिळाली होती त्याचे भारतात येताना लाखो रुपये झाले. मी भारतात आलो तर एवढा म्हातारा झालो होतो
की मला तिथे नोकरी मिळणं शक्यच नव्हतं. म्हणून मी त्या पैशात फक्त एक रूम असलेला एक ब्लॉक घेतला आणि तो एका कुटुंबाला भाड्याने दिला आणि त्या भाड्यावर गुजराणं व्हावी म्हणून लहानपण जिथे गेलं तिथे त्या पडझड झालेल्या कोकणातल्या चाळीत जाऊन राहू लागलो. माझ्या दुर्दैवाचे दशावतार असे की त्या कुटुंबातल्या तरुण मुलीने प्रेमभंग झाला म्हणून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ते लोक माझा ब्लॉक सोडून निघून गेले, पण तिथे आत्महत्या झालेली असल्याने आता तो ब्लॉक भाड्याने जात नाही. आता मीच तिथे राहतो आणि सकाळी घराबाहेर पडून जे मिळेल ते काम करून कसाबसा जगतो. हे जेव्हा कुवेतमधल्या मित्रांना कळलं तेव्हा त्यांनी कंपनीच्या मालकाला विनंती करून मला 2-3 महिन्यांकरता कुवेतमध्ये एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बोलावलं. त्यासाठीच मी इथे आलो आहे. आता या 2-4 महिन्यामध्ये जी काही कमाई होईल त्यात मी भारतात जाऊन एक संगणक, एक स्कॅनर आणि प्रिंटर विकत घेणार आहे आणि घरातल्या घरात राहून बाहेरून टायपिंगची, DTPची, डिझाईनची, हिशोबाची कामं आणून करत राहणार आहे. मरण येईपर्यंत जिवंत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. पाटलांची कथा इथेच संपली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, खरोखरच स्त्रीच्या मनात काय चाललं आहे हे ब्रह्मदेवाच्या पितामहांनाही कळणार नाही असं म्हणतात ते किती खरं आहे. धन्यवाद.